शेतकरी विरोधी आयात निर्यात धोरणावरून जालन्यामध्ये अंबड तालुक्यामधील दहीपुरी येथील शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी भीक मागो आंदोलन केलेलं आहे। शेतकऱ्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या प्रतिमेचं पूजन करून भीक मागून जमवलेली 12,000ची रक्कम त्यांना मनी ऑर्डर केले। कापूस, सोयाबीन, तूर आणि हरभऱ्यासह इतर शेतमालाला उत्पादन खर्चापासून भाव मिळाला, तसेच औषधी वनस्पती म्हणून गांजा आणि अफू या पिकांच्या लागवडीची परवानगी देण्यात यावी, अशा विविध संकल्पना शेतकऱ्यांनी मंत्री पियुष गोयल यांच्या प्रतिमेसमोर मांडलेल्या आहेत। यावेळेला संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। माननीय श्री पियुषजी गोयल वाणिज्य मंत्री यांनी शेतकरी विरोधी आयात निर्यात धोरणे बदलण्यासंदर्भात व बळीचे राज्य येण्यासंदर्भात, तसेच औषधी वनस्पती असलेल्या गांजा अफू पिकाची लागवडीची परवानगी देण्यासंदर्भात, तुरीला 14,000 रुपये क्विंटल भाव मिळण्यासंदर्भात, तसेच कापसाला 12,000 रुपये भाव मिळण्यासंदर्भात, या सर्व शेती प्रश्नावर आज इथं माननीय पियुषजी गोयल साहेबांच्या प्रतिमेचं पूजन, माननीय श्री केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुषजी गोयल साहेबांच्या प्रतिमेचं पूजन येथे आपले देवोपाच्या हस्ते आम्ही इथं विधिवत पूजा केलेली आहे। आणि आमची अशी विनंती आहे केंद्र व राज्य सरकारला की आपण पहिल्यांदा शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळावे आणि शेतकऱ्यांचं राज्य कसं यावं, कारण शेतकरी हे जगाचा आर्थिक कणा आहे आणि शेतकऱ्याला जर तुम्ही उद्ध्वस्त केलं, कोणत्याही पक्ष सरकार असू द्या, आम्ही कोणत्या पक्षाविरोधात बोलत नाही, फक्त शेतकरी विरोधी धोरणे बदला आणि शेतकऱ्याच्या बाजूनं शेतकऱ्याची समस्या पहा। कारण सरकार मी मागं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांना 1.5 महिन्यापूर्वी फोन केला होता की बाबा तुम्ही कांदा निर्यात बंदी, कांद्यावर तुम्ही प्रति $800 हे लावलं, तुम्ही निर्यात शुल्क लावलं, पुन्हा कापसाचं तेच आहे, तुरीचं तेच आहे, तर ते म्हणे आम्हाला 140 कोटी जनतेचा खाण्याचा विचार करावा लागतो। मी म्हणलं तुम्ही 140 कोटी जनतेचा विचार करता, पण तुम्ही जे उद्योगपती प्रोडक्ट बनवले मग ते फ्रीज फुकट द्या ना, आमचा शेतीमाल फुकट देऊ राहिले तुम्ही आमचा पेन फुकट द्या, मोबाईल फुकट द्या, जे अंबानी अडाणीचे जे प्रोडक्ट बनतात ते फुकट द्या, पण शेतकऱ्याचा माल तुम्हाला कसं फुकट द्या वाटतो। अशा पद्धतीने माझं 1.5 महिन्यापूर्वी पियुषजी गोयल साहेबांशी दूरध्वनीवर बोलणं झालं।